या 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 आर्टिफिशियल. अरे बापरे, नमस्कार. आमची मोठा माणूस पकडून. हो देवबाप्पा काका, आम्ही हे देवबाप्पा असं काम करतो ना, म्हणून तर तुम्हाला बोलवले आज आम्ही. अरे बापरे. आमचा विश्वास आहे ना तुमच्यावरती, तुम्ही करू शकता. वहिनीने दादा सांगितलंय त्यांना काही येत नाही, दपून न्या, बघा होतंय का व्यवस्थित. अरे बापरे. हो दादा, एवढी अवस्था बेकार आहे. नाही नाही, कसं आहे, बायकोला सगळं दाखवायचं ना आपलं टॅलेंट. अच्छा, बरोबर आहे. लगेच तो घरी वापर करतात त्यांचा. अरे बापरे. आणि दिवसभर विचार करतात ना मग नवऱ्याचं कसं टॅलेंट बाहेर काढ. याची कल्पना आहे मला, हा? म्हणून माझं टॅलेंट लपून ठेवतो. अच्छा आता हे सगळं काढ, त्याला माप घ्यायला लागेल. अच्छा, हे इकडे वजन आहे. जर समज वजन वजन आहे, वजन आहे. याला आपल्याला काय लागेल आता, काय करायला लागेल? हे ड्रिल मारायचं आपण. वजन आहे पण आणि खिळे कसे करायचे? आणले की केळे आणले. समजा जर ह्याला जास्त लोड असेल, नाही, हा टेबल खालीच ठेवला पाहिजे, जेणेकरून मंदिराच्या खाली पण गेलं नाही पाहिजे. नाही नाही, तसं नाही. ते म्हणतात की होल्ड व्हायला पाहिजे एवढं मोठं मंदिर आपलं. जर हे समजा मंदिर काय होल्ड झालं ना, तर आपल्याला त्याच्याकडे पाईप एल टाकायला लागेल, त्याला एल. पण ते आपली जुन्या गेलं पण होतं की शनीश पप्पा ते आपल्या जुन्या रूम मध्ये आता आपण सध्या ह्याला वरती ठेवू, बघू लोड इकडे- घेतोय का. इकडे लावायचं. नाही, कुठे पण लोड घेतोय का बघायचं. समजा जर नाही झालं ना, तर त्याला एल लावून टाकायचे उद्या सगळं डायरेक्ट गोल मारून, म्हणजे तो थांबेल. ओके. दादा, तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. आपलं काम तेवढं तमाम करून टाका एकदम व्यवस्थित. धन्यवाद देऊ नको, काम झालं नाही, सगळं काम झालं. माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, आमचा विश्वास आहेच तुमच्यावरती. फक्त आम्ही वेट करण्यात खूप वेळ गेला माहितीये. मी यांना कधीपासून म्हणत होते घेऊन या पटकन, दादांना घेऊन या. जाऊन दे, बरं आता आलेत तर आता आपलं काम करायचं. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही हे share फर्स्ट करू टाइम शकता. काय करताय? मी पहिल्यांदा- जर सांगितलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार. पहिल्यांदा काय केलं नाही दादा? मी कसं- आराम, आता ही लोकांची भिंत आहे, आपली नाहीये. पहिल्यांदा ट्राय करतो. सो आज माझ्या मंदिराचं काम होणार आहे फायनल. फायनली वडिलांच्या मशीनला अहो, मला बाबाची मगाशीच आठवण झाली दादा. तेवढ्या वर्षानंतर मी हात लावलेला आहे, आणि वडिलांची कृपा प्रत्येक वेळेस माझ्या सोबत मला साथ देते. राहिलेली आहे. नाही पण मला मी तुम्हाला काय सांगते, तुमच्या बाबांची आज आठवण झाली. कशी काय झाली ते सांगा. आज आषाढी एकादशी आहे ना, आणि त्यांच्याकडे भजन. नेहमी ना भजन व्हायचं दादाच्या घरात. मस्त ते टाळ आणि तबला वगैरे मस्त वाजवायचं. पेटी होती ना तुमच्याकडे? पेटी पण होती, ढोलकी होती. आहे अजून पण. ढोलकी आहे. पण आहे ना? ए, तुझे ते टाळ घेऊन जात आता ना. हो, टाळ शणायला आमच्या खूप छान त्याचा उपयोग झाला. इशिका असं बघते, हे नक्की कोण माणूस आणि काय चाललंय यांचं. म्हणजे कोण एवढे माणूस आहे मोठे भाऊ? खेळांवरती आपण करायचे का दादा? त्याला मोठे खेळ नाही जाड असे. झाड आहे. तुम्ही मंदिर एकदम उचलून बघा ना केवढं हेवी आहे ते. हा, मी दोन ह्याच्यावर आहे ना ते. एक मिनिट. तुम्ही कुठे चालला? मी आले ना ताटीमध्ये ते. हे आमच्या आजोबांच्या आजी सासऱ्याच्या ताटामध्ये हे माझ्या आजोबांचं ताट आहे. हो, बघितलं. ते वारसा हक्काने माझ्या वडिलांकडे गेलं. 40 वर्ष होऊन गेली. वारसा हक्काने माझ्या वडिलांकडे गेलं, हा, आणि वडिलांकडून माझ्याकडे आलंय. कनेक्शन कुठे आहे आपलं? चालू होतं, बंद व्हायचं माहित नाही का? आमचं बटन कसं आहे, असं बंद केलं की लगेच वरती येतं. हे असं बटन लावलंय ना त्यांनी. समजलं का? बघ, असं लावलंय. हे असं बंद पण करायला गेलं. एकदा बायकोच्या हातावर ट्राय करतो का, बघ चालतंय का? माझ्या आता आपलं कुठे लावायचं ते सांगा. पहिले कुठे लावायचं ते सांगा. इकडे बघ, हे बघ, इथे ह्या जागेवर लावायचं. इथे मी उठून बघतो ते. आपल्या हाताला पण आलं पाहिजे देवपूजा ते करताना. बघा ना मंदिर. हा, आपण असं- बोला. टच बीच करून नाही लावायचं ना. इकडे touch हे बघा, हे काम चालू आहे. थांबा. एवढं? मम्मी मदत करू का? तू रडली का केला? हा? कोण घालून प्रॉपर टाकली? चालेल ना हा मला? घुसतोय ना आपल्या याच्यात, तेवढं बस. तुला मदत कर दादाला. हा, म्हणजे दुसरं पण. हा, हे काय ना, खिळे 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 बघ, मार्किंग करून घे. जोड आहे आरामात. तो बरोबर हे काढून ठेवा ना. नाही, ते निघत नाही, ते फिक्स आहे. तो फोटो नाही निघत आहे आतमधला. एवढं बसतं ते? हा, हो सफिशियंट आहे. तेवढं बरं पडेल मला पण असं वाटतंय. आणि दादा, तुम्हाला वास्तुशास्त्रामधलं काही माहिती आहे का थोडंफार तर? नाही. मंदिराचं तोंड कुठे ते पाहिजे, ते कसं पाहिजे? माणसं हे आपल्यावर अवलंबून आहे. हे वाकडं नाही झालं ना, स्ट्रेट आहे ना? स्वाती, हा, स्ट्रेट आहे का वाकडं आहे? हो हो, थोडस स्ट्रेट आहे. तिकडनं मला बाकी करायचं. स्ट्रेट तरी वाटतंय. बिजू, बाबा, काकाने कसली बंदूक आणली ही?
काका फुल कॉन्फिडन्स मध्ये आहेत. हो बाबा. बिल्डिंगचं काम कळलं कसं आहे, मजबूत आहे का. मजबूत वाटते ना. ड्रिल अटॅक झाला. अरे बाबा जाते की नाही आतमध्ये गेलं की ना. पण मला ही छोटीच वाटायला लागलीत खरं खिळे. तू कुठं खेळ बघितलं. नाही होल वरून समजतंय ना, होल वरून की खिळे. अच्छा पण एवढं ती होल्ड करे मग मंदिर. दादा बोललेत आपला सेकंड ऑप्शन आहे, पण सेकंड ऑप्शन यायच्या अगोदर मंदिराने माहिती आहे माझ्या ऑफिसमध्ये जेवायला नाही जेव्हा माझ्या ऑफिसला जायचं आणि तिथे चांगली ड्रिल म्हणजे आपली. हिला काय झालं, हे आहे ना. अरे ही ना झग लागले ना, हे टाईट नव्हतं ना. हे हे आहे ना, हे ड्रिल याच्यात हल्ला नाही पाहिजे ऍक्च्युली. हल्ला मग आता हे नाही झालं, होल वाया गेलं का. नाही नाही मोठा कुठं आलाय तो. ड्रिल का आपला स्क्रू आपला स्क्रू द्या त्यांना. पूर्ण गेला पाहिजे आरपार एकदम. एवढाच गेलाय. इथं बीम नाही ना. नाही. त्या साईडला बीम बीम नाही म्हणजे नाही हो आपलं पिलर हो पिलर. पिलर नाही ना. पिलर नाही इथे तरी. पट्टी फायनल आमचं काम फसलेलं आहे. एक आतमध्ये गेलाय आणि एक असा वाकडा झालाय. उद्या पूर्ण होईल. हे पाहिजे. उद्या 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 कम्प्लीट होईल. करावंच लागणार आहे उद्या. नाही तर उद्या जेवण नाही भेटणार. सगळं घेऊन येऊ उद्या. उद्या जे पण काय ना तुमचं हाय. मी एवढं ऐकून घेतलंय, काय सांगू तुला. एवढा हा, अत्याचार हा. झालाय माझ्या त्याच्यात. अत्याचार नव्हे, मग मंदिर लावायला पाहिजे होतं ना. आपण घरात या येऊन 6 महिने झाले. मंदिर दे बघू दे. त्याला जबाबदार हेमंत. दे. दे काकांसोबत खेळ. बसा दादा, चहा पाणी घ्या चला. नाही, नाही, चहा नको. आहो बसा. अरे, चहा घे. अहो चहा घ्या बसा. आज उपवास आहे आमच्याकडे. दे पिशवी पण राहू दे शरद इथे. एकादशीच्या निमित्तानं आलेले आहेत पाहुणे. बसा 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 बसा. डाळ शिजवली. आज काय असेल स्पेशल सांगा. डाळीवरून समजलं असेल तुम्हाला. हा मला बोलते. तुमच्यासाठीच. हा अनुज पप्पा आज पुरणपोळी. आज पुरणपोळी. मी माझ्या आईच्या घरी एका भांड्याला हात लावत नव्हती आणि इथं आलं कसं आहे बघा, गरम गरम ह्याच्यामध्ये इतकी सवय झाली की गरम आहे, त्यातून वाफा निघतायत आणि एक शिट्टी मारायची गरज आहे. त्याच्यासाठीच लग्न केलं. त्याच्यासाठीच लग्न केलंय. अहो तुम्ही त्याच्यासाठी केलं, पण मी ह्याच्यासाठी नव्हतं ना केलं. मला मग? वाटत होतं की मी खरं मस्त लग्न झालं, छान अशी फिरे कुठे कुठे बरं ते आपली शिमला कुलू मनाली ह्याच्यावरून मला डायरेक्ट माझ्या नवऱ्याने महाबळेश्वरलाच नेलं. आणि अजून शिमला 10 वर्ष झाली तर अजून शिमल्याचा गमलाच झालाय. शिमल्यामध्ये काय नाही. आपण इथं जायचं कोंडेश्वर वगैरे. अहो त्याला मी पक्का नाही सांगितलं पप्पा, तुम्ही नवीन पॉईंट करून मला इथले छोटे छोटे पॉईंट दाखवले. आता माझ्या एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत आणि आता मला वेगळ्या ठिकाणी जायचंय. आज संडे आहे, नाही तर तुमचा संडे खराब होईल बिन कामाचा. आणि तुम्ही रात्री हे काय केलं होतं, रात्री तुम्ही बोलला इकडे हे बघा हे मी खातो म्हणून. यांचं कसं आहे माहितीये का, यांना रात्री मी वरीचा भात म्हणजे भगर आणि ही बटाट्याची आमटी ठेवली होती. हे बोलले की मी खातो बरं का संध्याकाळी, म्हणून मी खाल्लं नाहीये. मी विचारलं नक्की खाणार आहे का, हो मी नक्की खाणार बोलले आणि खाल्लं नाही. तसंच ठेवलं. माझं पण पोट नाही भरलं. माझं पण भरपूर मी खाऊ शकत होते. मी तुम्हाला विचारलेलं मी खाऊ का. जाऊन अजून मी शिट्टी काढते. संडे कुठे खराब करायचा तुमचा. सो आमचं फायनली मंदिराचं काम झाले. आणि हे बाप्पा पण दादा तुमच्याच घरचे माहिती आहे ना, आमच्याकडे विराजमान झाले 3 वर्षापासून. आणि फायनली दादानी मंदिराचं काम केलं. मला खरंच छान वाटते. आजची सकाळ छान गेली आणि त्या बदल्यात तुम्हाला हा मस्त असा गरमागरम चहा. कसं वाटतंय पावसासोबत हा चहा. एकदम मस्त. तुम्ही काम केलं त्याबद्दल हाच मोबदला आहे. हा दुसरा का दुसरा काय हवाय तुम्हाला मोबदला. फक्त आमच्या मित्रासाठी घेतलेला आहे आम्ही. होय ठीक आहे. पण खरं खूप थँक्यू दादा. माझं इतक्या दिवसाचं टेन्शन होतं ना ते तुम्ही खरंच कमी केलंय.
मस्त वाटते मला खूप. आहो इशू इतकी कडकड कडकड करायची एवढं लेट सांगितलं आम्ही कधीच केलं आहे ना. पहिलं अरे बापरे, मी ह्यांच्या 1 महिना झाला असेल पाठी लागले की मंदिराचं बघून घ्या. त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं? लास्ट संडेला. माझा विश्वास नव्हता. तो विश्वास तुम्ही दाखवला. हा बरोबर आहे, त्यामुळे क्रेडिट माझं आहे. मला बोलवून आलेलं मागे. हा? ड्रिल मशीनवाल्याला 2 आठवडे झालं बोलवलं. हो, आणि तो येतच म्हणून ते नव्हता. आलं. पावसामुळे तो येतच नव्हता. मला नंतर आठवलं की तुझ्याकडे मशीन असेल का त्याची. म्हणून नाही, माझ्या पहिलं खरं लक्षात आलेलं, कारण तुमचं ते असतं ना काम वगैरे, आणि काका करायचे ना ते सगळं, माझं लक्षात आलेलं. पण म्हटलं काय माहिती असं आहे का नाही, आणि आपण पटकन कसं बोलायचं की आम्हाला पाहिजे. मोठं फर्निचर नाही बनवू शकत. असं रिपेअरिंग करता काम करू शकतो. हा चांगलं आहे ना, ऑर्डर बिल्डर मारायचे कधी. छान छान मस्त. हा सकाळ सकाळी छान झाले मंदिराचं काम. आणि आम्ही या साईडला लावले. ही कोणती दिशा माहिती? पूर्व दिशेला, म्हणजे पाठ आहे देवांची पूर्व दिशेला. तर आता पूजा करतील साहेब, आणि रोजच्या पेक्षा तुमचं एक काम वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही विचार करायचा तुम्हाला रोजच्या पेक्षा 20 मिनिट लवकर उठायचं आहे. मला आज असंच टाकलं युट्यूबवर. आजच टाकणाले आम्ही, पण आजच येणाले. कसं वाटतं तुम्हाला आज पूजा करून? छान छान. किती दिवसांची पूजा होती ना. हा, पूजा पण होती गुंडासारखं पाडायचं मंदिर. गुंडामुळे आपली पूजा झाली नाही. हा, हा कुठला गुंडा? गुंडा काय करतो आपण? हे बघा, गुंडा चपाती खातोय. पोळी पोळी. एवढी पोळी का दिली त्याला? अगं बघ तू किती पोळी दिली त्याला. खातो ते खातोय खातोय. खातोय. आता मम्मा बघूयात काय करते. हम्म? काय पप्पा? काय पप्पा? काय झालं? मम्मा, तो आज पोळी किती बनवणार आहे? आज पोळ्या हम्म? तिकडून घे. मी कोण आहे हो? लक्ष्मी. घरची लक्ष्मी. पोळी मी भरपूर बनवणार बाय. बघ एवढं पुरण आहे, आणि एवढा लाटा आहे अजून मला, आणि आमटी पण बनवली मी. हे बघ, मी पहिला आमटी भात खाणार. भात नाही बनवला राजा, तू भात बनवायचंय. नाही, थोड्या नंतर बनव. तुझी पार्टी आहे ना, तर तू काही. अरे ये देखो भाई. पण 11च्या आतच जाणार. अरे वा, इकडून किती मस्त वाटतंय हो. बघायचं. गुंडा कसा बघतोय बघ. किती छान. मामा, गुंडा कसा बघतोय बघ. गुंडू, तुला पप्पा जयजे पप्पा केला, आता तुमचे काम तमाम. हे बघ, इथं तू. थांब. अय्यो. चल, जास्त कपडे आहे बघ पप्पाने आमच्या. ते काम दाखवलं पप्पांचं आमच्या. फर्स्ट डेला मस्त असा होल पाडून ठेवलेला आहे चांगल्या कपड्यावरती, नवीन. फायनली स्वामी महाराज विराजमान झालेले आहेत. बघा किती मस्त वाटते मला, खरंच खूप छान वाटते. आज पूजा झाली घरामध्ये, मस्त झाले, आणि ह्यांनी पूजा केली. खूप दिवसानंतर आमच्या साहेबांची पूजा झालेली आहे. बघा पूजा केली, दुसरं गड जिंकून आलेला नाहीये. मग किती दिवस. आणि ही आपलं कल्चर आहे, आपली संस्कृती आहे. सो आणि या साईडला मंदिर लावलंय. तर काही लोकांना वास्तुशास्त्राचं वगैरे माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता की हे बरोबर आहे की नाही. कारण या मंदिराच्या पाठीमागं पूर्व दिशा येते, म्हणजे आमचं जेव्हा पूजा करताना तोंड आहे ते पूर्व दिशेला होणार आहे असं, आणि मंदिराचं तोंड पश्चिम दिशेला आहे. सो मस्त. यशच बघा झालं. काय करायली, काय करायली? गाडी बघा काय, कुठे चालली गाडी? ड्रूम 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 ड्रूम. शुभाई, शुभाई काय खरं नाही, जेवण करणं नाही देणार ईशो.